वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत चेन स्टिचिंग इन डिफरंट शेप, म्हणजे वेगवेगळ्या शेपमध्ये चेन स्टिचिंग कशी करायची असते ती. त्यासाठी लागणार आहे आपल्याला हा जरी थ्रेड, त्यानंतर सीझर, आणि आज मी दुसरी निडल घेतलेली आहे. ही आहे 14 म्हणजेच 0.5. चला आता इथे मी पहिल्यांदा चॉकने हा ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे, म्हणजे हा ट्रायंगल काढून घेतलेला आहे. आता यामध्ये पहिल्यांदा निडल खाली टाकायची, खालचा दोरा वरती घ्यायचा, या पद्धतीने वरती घेतल्याच्या नंतर ज्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला सुई करायची आहे, ज्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला शिवायचं आहे त्या डायरेक्शनमध्ये या निडलचा पॉईंट असला पाहिजे. या निडलचं जे टोक आहे ते त्या डायरेक्शनमध्ये असलं पाहिजे. त्या डायरेक्शनमध्येच हा दोरासुद्धा असला पाहिजे. जर तो दोरा त्या डायरेक्शनमध्ये नसेल तर हा जो कपडा आहे हा फाकण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यामुळे ज्या डायरेक्शनमध्ये तुम्हाला शिवायचं आहे त्या डायरेक्शनमध्ये या निडलचं टोक ठेवायचं, या पद्धतीने. सुईला खाली टाकायचं, खालची दोरा त्यात टाकायचा, निडलला टर्न करायचं. पुन्हा एकदा या पद्धतीने करायचं. आता हा इथे शेवट झालेला आहे. इथे एक छोटासा पुन्हा चेन स्टिच करून घ्यायची. या पद्धतीने चेन स्टिच करायची. हा दोरा असा आहे, त्यानंतर याचं डायरेक्शन चेंज करायचं, या निडलचं डायरेक्शन चेंज करायचं, या डायरेक्शनमध्ये घ्यायचा आता तो. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा कराल तेव्हा शार्प एजेस जे असतात, जे जे कोपरे असतात, त्या कोपऱ्यांवरती थोडंसं अवघड जाईल. त्या कोपऱ्यांचा जसा शेप आहे त्या पद्धतीनं तुम्हाला यायला थोडी प्रॅक्टिस करावी लागते, या पद्धतीने. आता या डायरेक्शनमध्ये आपल्याला शिवायचं आहे, म्हणून निडलचं टोन या दिशेने करायचं. बिलकुल दोऱ्याला किंवा निडलला दोघांनाही ओढायचं नाही. तर इथे शेवटी एंड नॉट टाकायची.
हा झाला ट्रायंगल. आता यानंतर मी तुम्हाला दाखवते स्क्वेअर कसा काढायचा असतो तो. आता आपल्याला स्क्वेअरच्या या डायरेक्शनमध्ये आपल्याला स्टिचिंग करायची आहे. तर निडलचं पॉईंट याच डायरेक्शनमध्ये ठेवायचं. याला तुम्ही फक्त प्रयत्न करणं, दररोज याची प्रॅक्टिस करणं. प्रॅक्टिस केलं की तुम्हाला त्यामध्ये बरोबर येऊन जातं. आता या डायरेक्शनमध्ये करायचं आहे आपल्याला, म्हणून निडलचं टोक या डायरेक्शनमध्ये ठेवायचं. Thank you for watching.